काल आपण रात्रभर पाऊस पाहिला असेल मुंबईमध्ये आणि पहिल्या रात्रीच्याच पावसामध्ये मुंबईत आता मी तो टिपिकल शब्द वापरणार नाही मुंबईची झाली तुंबई वगैरे, कारण हे खूप आम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि मला मुंबईला कुठचाही दुसरा शब्द वापरलेला आवडत नाही. पण मुळात हेच प्रश्न आहेत की जे आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने ज्या व्हिजिट्स केल्या ओरडून सांगत होतो की नालेसफाई पूर्ण झालेली नाही आहे किंवा जी यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागली नाही आहे, किंबहुना आम्ही जे सांगत होतो की मॉन्सूनपूर्वीच्या ज्या बैठका आहेत आता सत्ता आल्यानंतर तरी घ्यायला सुरुवात करा. गेले 4 वर्ष देखील तुमच्या हातातच सत्ता होती, प्रशासक होते, पण हे सगळं कुठेही काम झालेलं दिसत नाही आहे. आणि पहिल्या पावसात मुंबईचे काय हाल झाले आहेत आपण पाहताय. एकीकडे पाऊस झाला आहे हा 23-24 तारखेला, म्हणजे जवळपास 1 महिना उशिरा. सगळी कामं, रस्त्याची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, गटारांची कामं असतील, हे सगळं पूर्ण करायला तुम्हाला 1 महिना अधिकचा मिळाला. आणि ते सगळं होऊनही आज तुम्ही पाहता अंधेरी सबवे असेल, गांधी मार्केट वगैरे तो परिसर, म्हणजे तिथे आम्ही खरं तर फ्लड फ्री करून दाखवलेलं. आणि फ्लड फ्री करून झाल्यानंतर देखील आज तुम्ही पंप चालू नाही करू शकलात, आज तुम्ही यंत्रणा कुठेही ॲक्टिव्ह नाही करू शकलात. काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं देखील ही रद्द झालेली आहेत. ही परिस्थिती ही काही विकसित भारतची चित्र नाही आहेत. तुम्ही सांगू शकाल 2047 साठी थांबा म्हणजे पूर येणार नाही, पण आत्ताचं काय हे तुम्ही आज उत्तर देणं गरजेचं आहे. पाणी स्वतः पाहणी करायला गेलेला असताना एका ठिकाणी त्यांच्या समोरच एक माणूस उघड्या मॅनहोल मध्ये पडला. मला वाटतं सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे. आणि म्हणून कदाचित ते बघत असतील त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे. आदित्यजी, ज्या प्रकारे मुंबईत पाणी साचल्याची परिस्थिती आहे, महापौर म्हणत की पहिला पाऊस या मुंबईचा स्वागत केलं पाहिजे. मुंबईत किंवा देशामध्ये पाऊस हा खरा अर्थमंत्री असं म्हटलं जातो देशासाठी, पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. नालेसफाईचा पाहणी दौरा जवळपास महिनाभर चालला. महापौर असतील, उपमहापौर असतील, दोघांनी वेगवेगळे दौरे केले, आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आलं, मात्र रिझल्ट महापौर आणि उपमहापौरांमध्ये जे वाद होते ते लोकांसमोर आले, पण कुठेही जे पाहणी दौरा होता त्याच्यातून काय साध्य झालंय समोर आलेलं नाही. आज मुंबईला बुडवून दाखवलेलं नाही हे आपल्या समोर आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदार करू मात्र या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पाणी साचलं, त्या मुंबईकरांना रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल, याचा विळंब होतोय सातत्यानं. नाही, प्रत्येक मुंबईकर टॅक्स पेअर आहे, पण मुंबईला परतावा काय मिळतो केंद्र सरकारकडून, महाराष्ट्राला परतावा काय मिळतो ह्याच्यात एक वेगळा विषय आपण करूच. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आत्ता पण पाहिलं असेल गेले 1-1.5 महिना मुंबईमध्ये पाण्याचे टँकर हे वाढले होते. मुंबईत पाण्याचे कट्स हे 10% सांगत असताना देखील जवळपास 40 ते 50% पाण्याचा कट होता. अनेक ठिकाणी पाण्याचा दाब नव्हता. आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक काल पाऊस आला आणि महापौरांसमोरच एक मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेली आहे. म्हणजे ना तुम्हाला धड पाण्याचा दुष्काळ किंवा टंचाई सांभाळता येते आणि ना तुम्हाला धड पाण्याची अतिवृष्टी सांभाळता येते. पाऊस नाही सांभाळता येत, अतिवृष्टी पण झाली नव्हती काल रात्री. त्याचबरोबर AI जनरेटेड पंपिंग स्टेशन किंवा जे मॉनिटरिंग स्टेशन होते ते AI जनरेटेड होते, मात्र ते फेल ठरत दिसत का आता? मला वाटतं काय झालं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला ह्या प्रशासकामध्ये नॅचरल स्टुपिडिटी, ह्या दोघांमध्ये जो वाद चालू झालेला आहे त्यांनी आपली मध्ये फसगत होते. मराठी होऊन जा. भाजपचे अध्यक्ष आहेत, हे नालेसफाईचा ज्यावेळेला दौरा महापौरांचा असेल ना त्यावेळेला ते सक्रिय असेल आणि यावेळेला मुंबईमध्ये पाणी साचणार नाही, मुंबईकरांना यावेळेला दिलासा मिळेल. दिलासा म्हणजे कोणाला दिलासा मिळाला तर कॉन्ट्रॅक्टरने दिलासा मिळाला. आणि महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला परत एकदा हीच सांगेन, ना तुम्ही डिसॅलिनेशनचा प्लॅन पूर्ण करू शकलात गेल्या 4 वर्षामध्ये आणि ना तुम्ही जे काही आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स करत होतो ते पूर्ण करू शकतो. आणि सुव्यवस्था महिलाने एक हाच एक प्रश्न निर्माण होतोय, कारण का एका ट्रेनमध्ये जमावमध्ये एका माणसाने एका भयानक आहे तो व्हिडिओ, आम्ही पण पाहिला. पण मुंबईमध्ये काय महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही अशीच आहे. बरं, गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री असून देखील आज आपण पाहतोय अनेक औचित्याचे मुद्दे देखील इथे सादर केले गेले. अनेक वेगळे आमदार बोलत आहेत, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले असतील, पण नोंद कोण घेतं? सत्तेमध्ये 25 वर्ष ठाकरेंनी काहीच नाही केलं म्हणून अशी परिस्थिती
हो बरोबर, दिल्लीत काही झालं तर नेहरूंवर जातात, मुंबईत काही झालं तर आमच्यावर येतात. मुद्दा हा आहे की गेले 4 वर्ष तुमच्याकडे हातात सगळ्या सत्ता होती, वरपासून खालपर्यंत ट्रिपल इंजिनचं सरकार होतं. केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, महानगरपालिकेत प्रशासक तुमचे. मग आम्ही जे काही सल्ले तरी देतो ते तरी घ्या.